चला मैत्रिणींनो, गावरान घरगुती स्वाद क्लाउड किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। टिफिनसाठी मोड आलेली मुगाची उसळ। चला, आणि तसेच आम्ही आज मस्त छान पौष्टिक शेवगा सूप सुद्धा बनवलेलं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते। तर चला रेसिपी बघूया। चला बघू शकता, असं छान शेवग्याचं मी पौष्टिक सूप बनवलेलं आहे। खूप अप्रतिम टेस्ट पण आलेली या सूपला। तुम्हाला जर हवं असेल, रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा मैत्रिणींनो। आणि खरोखरच डेली रूटीनमध्ये हे शेवगा सूप घेतलंच गेलं पाहिजे, कारण हल्ली आता खरंच कॅल्शियमची वगैरे खूप कमी, जॉईंट पेन दुखतात ते म्हणजे भरपूरच। आणि आपण असे पण डॉक्टर आपल्याला सल्ला देतात शेवगा सूप वगैरे घ्या, तर आपण आपलं जरी आपण डेली शेवगा सूप घेतलं तरी सुद्धा खूप छान। चला, आणि आता आपले मोड आलेली अशी मुगाची उसळ आता आपण टिफिनसाठी बनवणार आहे। चला आपण रेसिपी बघूया। चला मैत्रिणींनो, आता आपण कढई ठेवून घेतली, गॅस चालू करून घेतला गरम करायला। आणि आता साहित्य दाखवते। थोडीशी अशी बारीक कोथिंबीर कापून घ्या, एक टोमॅटो, असे थोडंसं अगदी अर्धा इंच आल्याचा तुकडा, आणि या 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 2 कांदे, कढीपत्ता। आता आपण लसूण, आलं आणि कढीपत्ता एकत्र मिक्सरच्या भांड्याला थोडंसं फिरवून घेऊया। चला, आता आपलं लसूण, आलं आणि कढीपत्ता असा फिरवून घेतलेला आहे। चला आता आपण फोडणी करूया। 2 पळ्या तेल टाकून घेऊया। मस्त भाजी होते ही, डब्यासाठी खूप छान, मुलांना द्या, माणसांना द्या, मस्त भाजी होते। तसेच आम्ही तुम्हाला कार्यक्रमाची गोंधळाची भाजी सुद्धा, आपल्या याची जावळांची भाजी सुद्धा दाखवली, फक्त टेस्ट घ्यायला खूप गडबड झाली होती म्हणून टेस्ट दाखवली नाही मी तुम्हाला। चला, आता आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यात आपण थोडेसे जिरे टाकूया, थोडासा हिंग आणि कांदा। थोडासा कांदा परतवत आला की मग आपल्याला लगेच टोमॅटो आणि आपलं लसूण, आल्याची आणि कढीपत्त्याची पेस्ट। चला बघू शकता, कांदा छान परतवत आलेला आहे। आता लगेच टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो पण छान असा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे। थोडासा टोमॅटो परतवून झाला की लगेच आपल्याला आपली लसूण, आल्याची पेस्ट टाकायची आहे, म्हणजे लसूण, आलं, कढीपत्ता पण छान भाजला गेला पाहिजे। चला बघू शकता, आपलं लसूण, आलं, कढीपत्ता पण छान परतवला गेला आहे, टोमॅटो पण छान सॉफ्ट झालेला आहे। आता आपण थोडीशी चिरलेली कोथिंबीर अशी घालूया आणि मसाले घालूया। तेल बघा छान सुटलेलं आहे। आता तुमच्या चॉईसनुसार, आवडीनुसार तुम्ही मसाले घाला, म्हणजे आता तुम्हाला तिखट हवं असेल तर जास्त तिखट। आता मी हे अर्धा चमचा तिखट घालते, अर्धा चमचा हळद, आणि अगदी चवीसाठी थोडंसं अगदी एवढा चिमूटभर गरम मसाला। चला छान परतवून घेऊया। आता तसेच आपण एकीकडे गरम पाणी ठेवलेलं आहे, तर थोडासा गरम पाण्याचा तडका घालूया, म्हणजे आपला मसाला जळायला नको पाहिजे म्हणून थोडंसं अगदी पाणी घालून आपण असं एकसारखं सर्व। आमची एकीकडे बघा तनूची शाळेत जायची तयारी, साहेबांच्या ऑफिसला जायची तयारी, तर अशी गडबड चालू असते, म्हणून तरी मी ऑर्डर आपल्या एकीकडे। तर चला असं बघू शकता, आणि छान तडका देऊन आता लगेच हा मसाला बघू शकता तुम्ही कसं तेल सुटलं छान। आता आपल्याला हे मी वाटीभर मोड आलेले मूग घेतलेले आहेत। आता हे मूग सुद्धा आपण यातच छान परतवून घेऊया।
खूप मस्त छान भाजी होते मैत्रिणींनो, टिफिनसाठी तर म्हणजे खूपच छान आहे. मुलांना माणसांना नक्कीच द्या, तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला म्हणजे तुम्हाला रेसिपी कळतील. म्हणजे आमचं कसं गावखेड्याच्या रेसिपी खूप छान असतात. तर तुम्ही नक्कीच. आता बघा आपलं पाणी एकीकडे उकळलेलं आहे. आपण हा गॅस बंद करूया आणि आता तसेच आपले मूगसुद्धा छान परतवले गेलेले आहेत बघू शकता. आणि आता आपण त्यात थोडंसं अगदी मूग शिजण्या एवढं गरम पाणी, म्हणजे असं ग्रेव्ही भाजी एवढं आपल्याला यात पाणी घालायचं आहे. मूग शिजले की लगेच म्हणजे मूग शिजायला बऱ्यापैकी पाणी चाललं जातं, कारण मूग पाणी सोक करून घेतात. तर चला आता अगदी 5 मिनिटे आपण ही भाजी झाकून ठेवूया आणि बघूया मग आपली मुगाची भाजी. चला बघा, आता आपण झाकण काढून घेतलं. आता चवीनुसार थोडंसं मीठ घालूया, कारण मीठ मी आधी टाकलं नाही, कारण मूग लवकर शिजतात, मग मीठ नंतर टाकायचं. बिना मिठाच्या आधी मूग शिजवून घ्यायचे. आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं, वरून छान कोथिंबीर. चला बघा, आपण 5 मिनिटात भाजी केली. आपला बोलण्यात जास्त वेळ जातो किंवा बाकीच्या गोष्टीला, नाही तर 5 मिनिटात अगदी भाजी तयार होते. ही मुगाची उसळ म्हणजे खूपच छान होते, मस्त. तर चला आता बोलूया आपण आणि भाजीची टेस्ट बघूया. चला मैत्रिणींनो, आता आपण आपली भाजीची टेस्ट बघूया. मोड आलेले मुगाची छान उसळ भाजी. चला हा 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 अप्रतिम झालेली भाजी, खूपच छान. लहान्यांना मोठ्यांना सर्वांना आवडेल अशी भाजी. त्याच्यासोबत तुम्ही ज्वारीची भाकरी द्या, चपाती द्या, भातासोबत द्या तरी खूप छान. तर चला, आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्कीच कळवत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करत चला, व्हिडिओला लाईक करत चला. चला धन्यवाद मैत्रिणींनो, छान सपोर्ट करताय तुम्ही, मस्त असाच सपोर्ट असू द्या तुमचा. चला धन्यवाद.